1913 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेला MA आणि PhD करण्यासाठी जातात. तिथे गेल्याच्या नंतर कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या त्या भव्य अभ्यासिकेमध्ये ते अभ्यास करत असतात. आणि एके दिवशी भारतातील एक नेते लाला लजपत राय हे सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करतात. आणि अभ्यास करत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की कोणीतरी भारतीय तरुण इथं आपल्या अगोदर येतोय आणि आपल्या नंतर या ग्रंथालयातून बाहेर जातोय. आणि मग ते लक्षात आल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये कुतूहल जागा होतं की हा नेमका कोण तरुण आहे. आणि एके दिवशी तो तरुण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत लाला लजपत राय चर्चा करतात. आणि त्या चर्चा होतात अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयावरती सखोल त्या ठिकाणी चर्चा होतात. आणि ती चर्चा करत असताना त्या विद्यापीठातील एक नामवंत प्राध्यापक म्हणजे ज्यांची जागतिक मान्यता होती असे प्रोफेसर सेलिग्मन हे सुद्धा चर्चेमध्ये सहभागी होतात. आणि ती चर्चा ऐकून लाला लजपत राय हे अवाक होतात की एवढी विद्वत्ता आपल्या या भारतीय तरुणामध्ये आहे. आणि मग प्रोफेसर सेलिग्मन लाला लजपत राय यांना सांगतात की हा जो भीमराव आहे तो केवळ भारतीय तरुणांमध्येच श्रेष्ठ नाही तर अमेरिकन तरुणांमध्ये सुद्धा सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारची विधान त्या ठिकाणी प्रोफेसर सेलिग्मन हे लाला लजपत रायांच्या समोर करतात. आणि त्यावेळेस लाला लजपत रायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्तेची जी जाणीव आहे ती लाला लजपत रायांना त्या काळामध्ये होते. लाला लजपत रायांना सातत्यानं वाटत राहतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच त्या काळचे भीमराव हे या स्वातंत्र्याच्या चळवळीत आले पाहिजेत. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मत होतं ते फार महत्वाचं होतं. कारण बाबासाहेबांना केवळ राजकीय स्वातंत्र्य अपेक्षित नव्हतं तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य हे डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित होतं.